नमस्कार. आपल्या या ऑल थिंग्स यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. यामध्ये आपण MPSC UPSC या सिलेबसमधील विविध विषयांचा अभ्यास या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. प्रथमतः मी इंडियन पॉलिटी हा विषय घेतलेला आहे. या चॅनलचं उद्देश की ज्या डीपमध्ये अभ्यास करून सुद्धा ज्या गोष्टी आपल्या सुटल्या जातात, तर त्याच्यावर ज्या गोष्टी सुटतात किंवा ज्या गोष्टीपर्यंत आपण पोचू शकत नाही, मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नजर टाकली, जरी आपण त्या गोष्टी विसरल्या असो अभ्यास करून, पण या गोष्टी बघून ती कन्सेप्ट क्लिअर व्हायला आणि ती लक्षात यायला, ती गोष्ट हाच उद्देश आहे. ह्यामध्ये आपण बघणार आहोत पहिले कंपनीची राजवट, त्यानंतर कायदे आणि घटना निर्मिती. तर आपल्या देशाला खूप जुनी अशी राजकीय परंपरा आहे. आपल्या देशामध्ये भरपूर राजे होऊन गेले. त्यावेळी त्यांची व्यापाराची पद्धत, जडणघडणीची पद्धत वेगळी होती, दळणवळणाची पद्धत वेगळी होती. राजांनंतर नेते आले, प्रत्येकाची पद्धत राज्य करायची ही वेगवेगळी होती. तर एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी तयार होते. म्हणून आज मी थोडक्यात की 1800चा काळ कसा होता, की जेव्हा 1600मध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले, एक त्याची तोंड ओळख मी काही याच्यात करून देणार आहे, काही शब्दांमध्ये. तर आपण आपल्या आता विषयाकडे वळतोय. जास्ती वेळ न दवडता आपण आपल्या विषयाकडे वळत आहोत. तर इसवी सन 1600मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून हे ब्रिटिश लोक भारतात आले आणि ते व्यापारी म्हणून आले. आणि त्यावेळची राणी होती राणी एलिझाबेथ पहिली. हिने दिलेल्या सनदेनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतात व्यापार करण्याचे एकाधिकार होते. म्हणजे एकतर्फी अधिकार हे ब्रिटिशांकडे भारतात व्यापार करण्यासाठी होते. मग सुरुवातीस त्यांनी निव्वळ व्यापारी कामकाज करणाऱ्या कंपनीला इसवी सन 1765मध्ये बिहार, बंगाल व ओरिसा यांचे एक दिवाणी अधिकार म्हणजे महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार त्यांना मिळाले. यांनी कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात झाली आणि इसवी सन 1857च्या उठावामुळे इसवी सन 1858मध्ये ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली. या 1857च्या उठावानंतर भारतातलं चित्र हे ब्रिटिश आल्यानंतरचं काय होतं हे तुम्ही इमॅजिन करू शकतात, की एक गोष्ट किती कारणीभूत ठरती की सत्ता पालथून देण्याकरता. आणि त्यानंतर ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची जबाबदारी घेतली आणि ही राजवट इसवी सन 1858 पासून तर ही राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी इथपर्यंत होती. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले जाईपर्यंत ही राजवट चालू होती. म्हणजे हा इंग्रजांचा एकाधिकार किती वर्ष गाजला हे आपण यातनं पाहू शकतो. त्यानंतर कंपनीची राजवट ही 1773 पासून तर ते 1858पर्यंत ही कशी होती आणि त्यामध्ये कोणते ॲक्ट होते हे आपण थोडक्यात बघणार आहोत. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकार उचललेले हे पहिले पाऊल होते. या कायद्यान्वये प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला
कायद्याची वैशिष्ट्ये तर ती कोणती होती की या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नाभाविधान दिले आणि त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल होता. दुसरा मुद्दा असा आहे की या कायद्यापूर्वी बॉम्बे अर्थात मुंबई व मद्रास अर्थात चेन्नईचे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. या कायद्यान्वये मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले होते. अर्थात सांगायचं असं की जशी आत्ता देशाची आपली मेन राजधानी ही दिल्ली आहे, पण जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी कलकत्ता ही पहिली आपल्या भारत देशाची ही राजधानी होती. तिथून सगळे सूत्र हल्ले जायचे, तिथून सगळे खलबत व्हायचे. त्यामुळे कलकत्ता याला त्यावेळी विशेष मान होता, अधिकार होता आणि सर्व तिथनं हालचाली चळवळी सगळं तिथनं हालायचं. तर या कायद्यान्वये कोलकाता हे मुख्य न्यायमूर्ती व 3 सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय 1774 स्थापन करण्याची तरतूद करण्यात केली. या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली होती. इथं आपल्या देशाला किडे, पण तेव्हापासून काय इंग्रजांनी सुद्धा त्यावेळी त्यांचे तोंड दाबूनच ठेवले होते. कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिकी कामकाज यांविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण दृढ केले. ही कंपनीची राजवट होती ही 1773 ते 1858 होती. तर यामध्ये प्रथमतः आपण रेग्युलेटिंग ॲक्टविषयी बघितले. त्यानंतर पिट्सचा इंडियन ॲक्ट हा 1784 लागू झाला. तर यामध्ये काय होतं तर इसवी सन 1773च्या नियम कायद्यातील त्रुटी व उणिवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने 1781 दुरुस्ती कायदा संमत केला. याला सेटलमेंट कायदा असेही म्हटले जाते. म्हणजेच यानंतरचा महत्त्वाचा कायदा म्हणजे 1784 पिट्सचा इंडियन ॲक्ट होय याची अशी नामोल्लेख होऊ लागला. तर या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहे तर या कायद्यान्वये कंपनीचा व्यापारी कार्य व राजकीय कार्य यात भेद करण्यात आला होता. या कायद्याने व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली होती. म्हणजे जे व्यापाराचे कायदे असतील किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्या सुधारायच्या असतील किंवा त्यासंबंधी जो काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याची अनुमती ही त्या तिथलच्या संचालक मंडळाला देण्यात आली होती. पण राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. या कायद्याने एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आली होती. त्यामध्ये भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक तत्वदस महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशक करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. त्यानंतर आपण बघणार आहोत संधी कायदा सनदी हा कायदा बघणार आहोत. हा 1833 आला. हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. या कायद्याची वैशिष्ट्ये काय या कायद्यान्वये बंगालचा गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले होते आणि त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले होते. जेव्हा कोणी आपल्यावर राज्य करत होतं किंवा काही गोष्टी इंग्रजांनी हातात घेतला तेव्हा त्यांचं मेन ठिकाणाहून ह्या सगळ्या हालचाली व्हायच्या आणि इथं फक्त त्यांनी त्यांचा एक काय म्हणता येईल त्याला एक शब्द आहे तो आता मला आठवत नाही, पण त्यांनी तो त्यांचा एक प्रवक्ता म्हणून हा गव्हर्नर आपल्या कलकत्त्याला ठेवला होता.
आणि त्याला सर्व नागरी व सैनिकी असे अधिकार देण्यात आले होते. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी त्याला अधिकार दिलेले होते. भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यान्वये स्थापन झाले. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. पहिला भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. या कायद्यान्वये मुंबई व मद्रास म्हणजे चेन्नई गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला यांना देण्यात आले. ॲज अ तो प्रधानमंत्रीच होता असं म्हणणं काही उचित ठरणार नाही. पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम रेग्युलेशन म्हणण्यात आले आणि व कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे असे ॲक्ट्स असं म्हणण्यात आले. या कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आले. आता ती फक्त प्रशासकीय संस्था राहिली. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे, त्याच्या वारसदारांचे व उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करेल अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर विविध सनदी कायद्याचे तसेच बदल होत गेले. संधी कायदा करण्यात आला 1853 करण्यात आला. त्याचे हे वैशिष्ट्य वेगळे होते. त्याचं मेन वैशिष्ट्य असं करण्यात आले होते की या कायद्यान्वये नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली. की त्यानुसार इसवी सन 1854 मॅकोले समितीची म्हणजे भारतीय नागरी सेवा संबंधी समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर भारत सरकार कायदा हा आला 1858 त्यामध्ये राज्याची राजवट होती ही 1858 पासून ते 1947 पर्यंत. ह्यामध्ये काय काय घडले आपण पाहू शकतो की पहिले स्वातंत्र्य युद्ध किंवा शिपायांचे बंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इसवी सन 1857 उठावानंतर हा महत्त्वाचा कायदा करण्यात आला. भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली आणि शासनाचे प्रदेश नियंत्रणाचे व महसूल विषयक अधिकार ब्रिटिश घराण्यांकडे देण्यात आले. या कायद्याची वैशिष्ट्ये काय म्हणण्यात येईल? यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी या कायद्यात तरतूद केली गेली. भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताच्या व्हाईसरॉय असे बदलण्यात आले. व्हाईसरॉय हा ब्रिटिश घराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली. भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले. हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. त्यामध्ये इंडिया कौन्सिल ॲक्ट हा 1861 व 1892 व 1909 या संदर्भात आला. इसवी सन 1857 मोठ्या उठावानंतर देशातील प्रशासनामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळवावे अशी आवश्यकता ब्रिटिश सरकारला वाटू लागली. सहभागी प्रशासनाच्या या धोरणानुसार ब्रिटिश संसदेने 1861, 1892 व 1909 मध्ये असे 3 कायदे पारित केले. भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासात इंडिया कौन्सिल ॲक्ट 1861 हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा विसरता येणारच नाही की इंडिया कौन्सिल ॲक्ट हा किती महत्त्वाचा टप्पा आहे. मग 1861 या कायद्याची वैशिष्ट्ये काय म्हणाल तर या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रतिनिधी संस्थांचा प्रारंभ झाला. व्हाईसरॉयने त्याच्या विस्तारित कौन्सिलमध्ये काही भारतीयांचा अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देश करावे अशी तरतूद होती. तर त्यामध्ये त्या काळी कंपनीतील नागरी सेवांचे कॉन्व्हेंटेड
सिव्हिल सर्व्हिसेस आणि अनकॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस असे 2 वर्ग होते. यापैकी कॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस या वरिष्ठ नागरी सेवा होत्या, तर अनकॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस या कनिष्ठ नागरी सेवा सर्व्हिस होत्या. तेव्हा पण दुय्यम पद्धती होती. वरिष्ठ नागरी सेवांची कंपन्यांची कायद्यानुसार निर्मिती होत होती, तर कनिष्ठ नागरी सेवांची निर्मिती अन्य प्रकारे होत असे. सुभाष कश्यप, अवर कॉन्स्टिट्यूशन, नॅशनल बुक ट्रस्ट, आवृत्ती 3, 2001, पृष्ठ 14. यामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने इसवी सन 1862 त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांचा नामनिर्देश केले होते. मुंबई व चेन्नई प्रांतात म्हणजेच मद्रास कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये बंगाल, वायव्य हद्द, सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदे मंडळे स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात होती. त्यानुसार अनुक्रमे 1862, 1866 आणि 1897 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. 1852च्या कायद्याची वैशिष्ट्ये यामध्ये या कायद्यान्वये केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात अतिरिक्त अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात तथापि शासकीय सदस्यांचे बहुमत राखण्यात आले. त्यामध्ये 1909च्या कायद्याची वैशिष्ट्ये आहेत की हा कायदा मार्लो मिंटो सुधारणा या नावाने ओळखला जातो. या कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळाचा आकार वाढवण्यात आला. केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली. प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या एक समान नव्हती. त्यामध्ये नंतर आपण पाहू शकतो की भारत सरकार कायदा हा 1919 मध्ये 20 ऑगस्ट 1917 रोजी भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा घोषित केले. त्यानुसार भारत सरकार कायदा 1991 पारित करण्यात आला. इसवी सन 1921 पासून हा कायदा अंमलात आला आणि या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असे म्हटले जाते. मग कायद्याची वैशिष्ट्ये काय म्हणाल तर की या कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांना त्यांच्या संबंधित सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार आले. सरकारची संरचना मात्र केंद्रकारी व एकात्मक राहिली. मग त्याच्यानंतर सायमन कमिशन आपण पाहू शकतो की त्यामध्ये की 1927 मध्ये की नव्या घटनेनुसार भारतातील परिस्थितीवर अहवाल देण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय वैधानिक आयोगाची घोषणा केली. या आयोगाचे सर्व सदस्य ब्रिटिश होते आणि सर्व पक्षांनी या कमिशनवर किंवा आयोगावर बहिष्कार घातला. आयोगाने इसवी सन 1930 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी, प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, ब्रिटिश भारतात आणि संस्थेचे त्यांचे संघराज्य स्थापन करावे, सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढे चालू ठेवावी आदी शिफारसी केल्या. आयोगाच्या शिफारसींवर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकाराचे प्रतिनिधी, ब्रिटिश भारताचे प्रतिनिधी आणि भारतीय संस्थानाचे प्रतिनिधी हे त्यामध्ये समाविष्ट केले. आपण आता इथपर्यंत कायदे पाहणार आहोत आणि पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत. पुढचा टॉपिक हा घटनेची निर्मिती हा आपण बघणार आहोत. तर पुढच्या टॉपिकला लवकरच सुरुवात होती आहे.